गोल्डची प्राइस दिवसेंदिवस वाढतच चाललेले दिसून येते आपल्याला. परंतु त्याच पद्धतीनं गोल्डमध्ये सामान्य माणसांची इन्व्हेस्टमेंट होते आहे का, किंवा गोल्ड आपण परचेस करतो आहोत का, किंवा गोल्ड परचेसच्या पद्धतीनं गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंटचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का, तर याच संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं इनिशियल MKT या आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीनं करावं आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेअर मार्केटच्या माध्यमातून कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण गोल्डचा एक ग्राफ पाहणार आहोत. त्यानंतर गोल्डची इयर वाईज प्राइस कशा पद्धतीनं वाढत गेलेली आहे ते पाहणार आहोत. त्याच पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप ज्या पद्धतीनं सध्या घसरत आहेत, त्याच पद्धतीनं गोल्डचा रेट कशा पद्धतीनं अपट्रेंडमध्ये आहे हे पाहणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गोल्डचे वेगवेगळे पर्याय कोणते आहेत, गोल्डचे सामान्य ETF कोणते कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. आता ETF म्हणजे काय या संदर्भात जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ती माहिती यूट्यूबवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या माध्यमातून आपण लाईव्ह मार्केटमध्ये गोल्डमध्ये बाईंग आणि सेलिंग करू शकतो. आता यासाठी एक साध्यात साधे फंड कोणते आहेत ते आपण बघणार आहोत आणि आपण टाटा गोल्ड ETF याच्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. प्रामुख्याने टाटा गोल्ड ETF हा सिलेक्ट करण्याचं मेन कारण काय, तर टाटा गोल्ड ETFची आजला NAV जर आपण चेक केली तर ती खूप आपल्या आवाक्यामध्ये आहे. आपण डायरेक्टली ज्या वेळेला ग्राफवरती जाऊ त्यावेळेला तुम्हाला त्या NAVचे डिटेल्स दिसून येतील आणि त्याच्यामध्ये बाईंग सेलिंग कशा पद्धतीनं करायचं हेही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी, कारण आज ज्या पद्धतीने गोल्डची प्राइस वाढत आहे त्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं तेवढं आपल्याला पॉसिबल होत नाही. परंतु फिजिकल स्वरूपात न बाय करता आपण एक डिजिटल स्वरूपामध्ये गोल्डमध्ये आपण बाय करून एक चांगलं प्रॉफिट मिळवू शकतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर मित्रांनो, आपण डायरेक्टली आता गोल्डच्या साईटवरती जाऊया. आपण आलो goldprice.org या साईटवरती. goldprice.org या साईटवरती तुम्हाला गोल्डचे रेट वेगवेगळ्या देशांमध्ये काय चालले आहेत हे सगळं दिसून येईल. आपण डायरेक्टली आपल्या इंडियन ग्राफवरती येणार आहोत. त्यासाठी मी इथे स्क्रोल करून गोल्ड सिलेक्ट केलं आहे, इंडिया सिलेक्ट करतो आहे. आपण हे जे रेट पाहणार आहोत ते ग्रामप्रमाणे पाहणार आहोत. आपण जर का 7 डेजचा जर डेटा बघितला तर आपल्याला हा अशा पद्धतीनं ग्राफ दिसून येईल. म्हणजे गोल्डची प्राइस पर ग्रॅम काय होती हे या ठिकाणी दिसतंय. पण आपण ऑल डे डेटा सिलेक्ट करणार आहोत. आता मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की ऑल डे डेटा ज्या वेळेला तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेला गोल्डचा जो ग्राफ आहे हा 1973 पासून तर आज 2025 पर्यंतचा जो ग्राफ बघितला तर एक अपट्रेंडमध्ये असताना दिसून येतोय. आता जर का 1973 पासून 2025 पर्यंतचा ग्राफ जर अपट्रेंडमध्येच आहे, याचा अर्थ असा होतो की गोल्ड हा कंटिन्युअसली वाढत जाणाराच एक भाग आहे. गोल्ड हे जरी फिजिकली स्वरूपामध्ये आपल्याला 1973 किंवा 1991 वगैरे मध्ये जर बाय करता तेवढं प्रमाणामध्ये बाय करण्याचा जर पॉसिबल झालं नसेल तर तुम्ही 2025 मध्ये तर ते घेणं पॉसिबल आहे का, कारण त्यावेळेचा ग्राफ आणि आत्ताच्या ग्राफमध्ये एवढी तफावत दिसून येते. ह्या दृष्टीने जर आपण विचार केला तर गोल्ड बाय करणं पॉसिबल आहे का फिजिकल स्वरूपामध्ये. परंतु जर फिजिकल स्वरूपामध्ये जर का गोल्ड बाय करणं पॉसिबल नसेल तर आपण डिजिटल स्वरूपामध्ये तरी ते बाय करू शकतो का, तर तेच आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. गोल्डचं तसं फिजिकली स्वरूपामध्ये बाय करण्यासाठी वेगवेगळे प्रकारे आहेत. आपण बार घेऊ शकतो, कॉईन घेऊ शकतोय किंवा डायरेक्टली ज्वेलरी बनवू शकतोय. परंतु आज आपण बघणार आहोत गोल्डचा डायरेक्टली डिजिटल स्वरूपामध्ये बाय करणं. आता गोल्डचा जर आजचा रेट बघितला, मी डायरेक्टली गुगलला येऊन साधं फक्त येऊन आपण गुगलला टाकतो आहोत की टुडेज गोल्ड रेट. आपण जरी गुगलला येऊन डायरेक्टली जरी चेक केलं की टुडेज गोल्ड रेट वगैरे आपण जरी टाकलं आजचा गोल्डचा रेट काय आहे, तरी आजला आपल्याला गुगल एक दाखवून देते. एक सरासरी गुगलला जर आपण चेक केल्यानंतर आता ह्या कंडिशनला आपल्याला गुगलवरती 88,485 रुपीज एवढा गोल्डचा 24 कॅरेट गोल्डचा मुंबईमधली प्राइस एक सरासरी एक प्राइस आपल्याला दाखवली जाते. आता ह्या प्राइसला जर बघायला गेलो तर आपण मागचा जर ग्राफ चेक केला
तर ही प्राईजमध्ये आणि जवळपास 1990 वगैरे किंवा 1974 वगैरे ज्या प्राइसिंगच्या आणि आत्ताच्या प्राइसिंगमध्ये फरक जर बघितला तर एवढे कंपाऊंडिंग झालेलं आपल्याला या गोल्डमध्ये दिसून येते की ह्या कंपाऊंडिंगचा फायदा घेऊन आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो का, तर तेच आपल्याला पुढे बघायचं आहे. मी आता चार्ट तर पाहिलाच. आता ह्या चार्टच्या माध्यमातून आपण डायरेक्टली गोल्डचं हिस्टॉरिकल डेटाच काढणार आहोत. मी डायरेक्टली चार्ट जीपीटीच्या माध्यमातून गोल्डची हिस्टॉरिकल डेटा चेक करतोय. मी डायरेक्टली चार्ट जीपीटीला विचारलं की बाबा गोल्डचा हिस्टॉरिकल मला रेट सांग. तर गोल्डचा हिस्टॉरिकल रेट जर आपण ह्या ठिकाणी पाहायला गेलो तर इयर अँड इयर गोल्डची प्राईस ही वाढतानाच दिसून येते. काही इयरमध्ये ही प्राईस थोडीशी फ्लक्च्युएट झालेली दिसते, परंतु त्याच्यामागे काही ना काहीतरी रिझन असावेत किंवा आहेत किंवा होते, त्याच्यामुळे ह्या प्राईजमध्ये थोडासा चेंजेस झालेला दिसला आहे. परंतु ओव्हरऑल जर आपण पाहायला गेलो तर 1964 म्हणजे 1964मध्ये गोल्डची रेट एका तोळ्याचा भाव हा फक्त 63 रुपये पॉईंट 63.25 म्हणजे 63.25 रुपीज एवढा होता, जो आज 2025मध्ये 85,000 रुपीज एवढ्यापर्यंत गेलेला दिसून येतोय. गोल्ड प्राइस इन इंडिया have shown consistent upward trend over the past several decades, influenced by various economical, geopolitical and market specific factors. Below is a summary of the average annual price for the 24 karat gold per 10 grams from 1964 to 25. म्हणजे 1964 to 25 पर्यंतचा जो हा गोल्डचा चार्ट आहे याच्यावरती जर आपण चेक करायला गेलो तर कन्सिस्टंट गोल्डची प्राइस ही वाढतानाच दिसून येते. आता आपण 1995 मध्ये जर गोल्डची प्राइस बघितली तर 1995 मध्ये गोल्डची प्राइस ही 4,780 म्हणजे जवळपास 4,700 एवढी होती. तीच गोल्डची प्राइस 1999 मध्ये जवळपास 4,234 रुपये एवढी झालेली आपल्याला दिसून येते. आता आपण 1995 मध्ये 4,600 आणि 1999 मध्ये 4,200 म्हणजे या ठिकाणी प्राइस ही थोडी उतरली. आता ही उतरण्याचे मागचे कारण काय आहे, तर जिओपॉलिटिकल काही रिझन्स असतील, मार्केटचे काही रिझन असतील, इकॉनॉमिकली काही रिझन असतील, या गोष्टीमुळे ही प्राइस उतरलेली दिसून येते. आता आपण डायरेक्टली जर का USDच्या माध्यमातून जर आपण एक ग्राफ चेक केला, कारण या ग्राफमध्ये आपल्याला तसं डायरेक्टली कोणते मॉडिफिकेशन किंवा चार्ट प्रॉपरली आपल्याला स्पेसिफिक आपल्याला प्राइस शो करत नाही आहे, म्हणून मी डायरेक्टली ट्रेडिंग व्ह्यूच्या माध्यमातून USD चार्ट ओपन केला आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला दिसेल की USD नुसार प्राइसमध्ये कसे चेंजेस झाले. आपण या ठिकाणी जर का 1995 एकच मिनिट 1995 हां याच्या आसपास जर आपण पाहायला गेलो, आता हा 1 नोव्हेंबर 95 म्हणजे आपण इयर वाईज जर हा जो डेटा आपण चेक केला आहे हा डेटा इयर वाईज आहे. जस्ट आपण इयर वाईज जर चेक केला तर हा जो ग्राफ आहे हा ग्राफ आपल्याला 99 किंवा 2000 पर्यंत 99 पर्यंत किंवा 2000च्या आसपास एक आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये असला दिसून येतोय. आता हा डाऊन ट्रेंडमध्ये का होता, तर त्याच्यामागे काहीतरी, आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे काही जिओपॉलिटिकल रिझन असतील, काही क्रायसिस असेल किंवा मार्केटचे काही इश्यूज असतील, या गोष्टींमुळे हा एक डाऊन ट्रेंड दिसला. परंतु ओव्हरऑल आपण जर पाहायला गेलो तर 1995 मध्ये जवळपास 4,700 रुपये असणारा हाच रेट आपल्याला 2007 मध्ये 10,000वरती ही गेलेला दिसून येतोय. ओव्हरऑल मला या चार्टच्या माध्यमातून काय दाखवायचं आहे की गोल्डची प्राइस ही कंटिन्युअसली वरती जाताना दिसून येते. आणि मला महत्त्वाचा मुद्दा हा डिस्कस करायचा आहे या ठिकाणी की जर का गोल्डची प्राइस कंटिन्युअसली वरती जाते तर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो का. तर डायरेक्टली आपण आता चार्टवरती जाणार आहोत. तर मित्रांनो, ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड, या एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या माध्यमातून आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कारण आता हे जर का ज्या वेळेला तुम्ही चार्ट पाहताय तेव्हा तुमच्या मनामध्ये नक्कीच एक विचार येऊन गेला असेल की मी 1990 मध्ये जवळपास 3200 रुपये किंवा 3000च्या आसपास असणारं गोल्ड जर बाय केलं असतं तर, किंवा मी 1970 मध्ये 184-200 रुपयाच्या आसपास जर मी गोल्ड बाय केलं असतं तर, परंतु ते पॉसिबल त्यावेळेला होतं का. किंवा 2005 मध्ये 7,000ला असणारं गोल्ड मी बाय केलं असतं तर, किंवा
15मध्ये 26,000ला असताना गोल्ड मी बाय केलं असतं तर, असे तुमच्या मनामध्ये कंटिन्युअसली विचार येत असतील. पण हे आपल्याला त्यावेळेला पॉसिबल होतं का? किंवा फिजिकल स्वरूपामध्ये आपण गोल्ड घेऊ शकलो नाही, पण डिजिटल स्वरूपामध्ये गोल्ड आत्ताच्या कंडिशनलाही घेऊ शकतो का? आज 85,000च्या आसपास असणारं गोल्डचा प्राईस आपल्याला फिजिकल स्वरूपामध्ये गोल्ड बाय करायला पॉसिबल आहे का? परंतु जर का फिजिकल स्वरूपामध्ये आपण गोल्ड बाय करू शकत नसू, तर आपण डिजिटल स्वरूपामध्ये तरी गोल्ड बाय करता येऊ शकतं, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि या माध्यमातून कोणकोणते प्रकार आहेत गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे ते मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गोल्ड बाय करण्यासाठी एक्सचेंज ट्रेडेड फंडचा आपण एक चांगला बेनिफिट घेऊ शकतो. एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ETF कोणकोणते आहेत तेही आपण लगेच पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला टाटा गोल्ड ETF याची एक माहिती देणार आहे. टाटा गोल्ड ETF प्रामुख्याने सिलेक्ट करण्याचं रिझन काय आहे, तर त्याची NAV जी आहे ती खूप कमी आहे. आणि टाटाची लेगेसी मार्केटमध्ये काय आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्यामुळे टाटामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, किंवा टाटा गोल्ड ETF हा बाय करणं तेवढं इझी आहे का किंवा चांगला आहे का, हेही आपण पाहू शकतो. महत्त्वाचं म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा टोटली एज्युकेशन पर्पजसाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. या ठिकाणी कोणतं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही, परंतु आपण एक पर्याय निवडू शकतो की कोणत्या पद्धतीने. टिकर टेप या वेबसाईटच्या माध्यमातून मी डायरेक्टली टिकर टेपवरती चेक केलं की बेस्ट गोल्ड ETF. तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील की बेस्ट गोल्ड ETF कोणते आहेत. निपॉन इंडिया ETF गोल्ड, त्याचं मार्केट कॅप 5,168 रुपीज एवढा आहे. SBI गोल्ड ETF, कोटक गोल्ड ETF. आता हे जेवढे गोल्ड ETF आहेत हे डायरेक्टली एक्सचेंज ट्रेडेड फंड असल्यामुळे हे गोल्ड ETF डायरेक्टली एक्सचेंजवरती काम करतात. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला ह्याची प्राइसिंग शो होते. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण जर का हा गोल्ड ETF जर आपण चेक करायला गेलो, हे पहा, टिकर टेपमध्ये ज्या पद्धतीने हे गोल्डचे ETF दाखवले जात आहेत. आता ह्यांच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट, मार्केट कॅप, एक्सपेन्स रेशो किंवा त्याचा इयर रिटर्न्स या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असणारच आहेत, तेही आपण पाहूयाच. परंतु गोल्ड ETF जर आपण हा चेक करायला गेलो तर डायरेक्टली मी आता जस्ट एक एक्झाम्पल म्हणून SBI गोल्ड ETF हा सिलेक्ट केला आहे. आता SBI गोल्ड ETF हा जर चेक करायला गेला तर SBI गोल्ड ETF मध्ये आता ही टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, एक्सपेन्स रेशो, NAV, AUM ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही तुमच्या ॲनालिसिसच्या माध्यमातून शिकू शकता. कारण आज आपला तो पार्ट नाही आहे, आपल्याला फक्त इन्व्हेस्टमेंटचे प्रकार पाहायचे आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये एक जस्ट आपण इन्व्हेस्टमेंट आपली ह्या ठिकाणी झाली असती तर आपल्याला इवन रिटर्न्स किती मिळाले असते हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. आता जवळपास तुम्ही विचार करायला गेलात, एवढ्या एरियामध्ये कन्सल्टेशन करणारा हा गोल्डचा ETF समजा जर का आपण 65 रुपीजला जर बाय केलं असतं, गोल्डची प्राइस आजला जर 9 ऑक्टोबर 2024 मध्ये 77,000च्या आसपास गोल्डची प्राइस होती 2024 मध्ये. मग 2024 मध्ये 77,000चं आपल्याला गोल्ड बाय करणं पॉसिबल होतं का? मुद्दा क्रमांक 1. समजा जर तेच आपण बाय केलं असतं, मी म्हणतो 50,000चे जर आपण गोल्डचे ETF या ठिकाणी घेतले असते. मी तुम्हाला जस्ट एक कॅल्क्युलेशन दाखवते करून. चला आपण 10,000चं बघूया, डिवायडेड बाय 65. आपल्याला जवळपास 153 एवढे आपल्याला NAV मिळाले असते. आणि आजला त्याच गोल्डची रेट आहे 74, म्हणजे जवळपास 10 रुपीजचा डिफरन्स. 10 रुपीजचा डिफरन्स इंटू 154, 10 इंटू 154 इंटू 150. जवळपास या 2024
फक्त 10,000मध्ये आपल्याला म्हणजे जवळपास आपल्याला ऑक्टोबर ते मार्च मोजून 10 ते 15 महिन्यामध्ये 10,000च्या बदल्यामध्ये आपल्याला जवळपास 1,500 रुपयाच्या आसपास ह्याच गोल्ड ETF-ने रिटर्न्स दिले असते. आता डायरेक्टली आपण एक कॅल्क्युलेशन करूया की आपण एक तोळा जर त्या टायमिंगला सोनं घ्यायला गेलो असतो, पण ते सोनं नाही घेता आपण एक म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये न बाईंग करता एक डिजिटल फॉर्ममध्ये जर का हेच या ठिकाणी बाय केलं असतं तर जवळपास 75,000 रुपये 75,000 भागिले 65 आपल्याला मिळाले असते 1153 NAV मिळाली असती. आता 1153 गुणिले 10 रुपीजचा डिफरन्स. मित्रांनो, आपल्याला या गोल्डच्या डिजिटल फॉर्मनं जवळपास आपण 2024 ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास जरी आपण बाय केलं असतं एक तोळा सोनं डिजिटल फॉर्ममध्ये जर आपण बाय केलं असतं ETF-च्या माध्यमातून, तर जवळपास विदिन ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 24-25 ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च मित्रांनो जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये ह्याच डिजिटल फॉर्ममध्ये बाय केलेल्या सोन्यानं आपल्याला 11,000च्या आसपास रिटर्न्स. गोल्डचे ETF-चे प्रकार पाहूया. तर कोटक गोल्ड ETF आहे, HDFC गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे, ICICI पोटेन्शियल गोल्ड ETF आहे. हे तुम्हाला या ठिकाणी नावं दिसून येतील. यांचं मार्केट कॅप पण इथे दिसून येते. आपण जस्ट एक ओपन करूया गोल्ड ETF. आपण ॲक्सिस गोल्ड ETF. तर हा जर गोल्ड ETF आपण ओपन केला इथे तुम्हाला एक त्याचे डिटेल्स शो होत आहेत. तर मित्रांनो डायरेक्ट आपण टाटा गोल्ड ETF वरती येऊया. टाटा गोल्ड ETF. आता मी हा टाटा गोल्ड ETF ओपन केलाय. मगाशी बोलल्याप्रमाणे मी टाटा गोल्ड ETF जे बेस्ट गोल्ड ETF जे बघतोय तर त्याच्यापैकी टाटा गोल्ड ETF मी ओपन केला आहे. आता टाटा गोल्ड ETF जर तुम्ही पाहायला गेलात तर टाटा गोल्डचा जो मॅक्झिमम चार्ट पाहायला गेलात ना तर 6 रुपयाच्या आसपास या चार्टची ओपनिंग होती आणि तेच आता जवळपास 8 रुपये म्हणजे 8.5च्या आसपास किंवा 9 रुपयाच्या आसपास वगैरे हा गेलेला आपल्याला दिसून येतोय. तर मित्रांनो 6, 7, 8, 9 जवळपास 3 ते 4 रुपयाचा डिफरन्स आहे. परंतु याची NAV, लिक्विडिटी, परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी जर चेक केल्या तर NAVच्या दृष्टीने जर आपण चेक केला तर याच्यामध्ये आपण एक बाईंग करू शकतो का, तर ह्याचा आपण एक विचार करू शकतो. आता प्रामुख्यानं टाटा गोल्ड ETF मी का निवडतो हे पुन्हा सांगण्यामागचं रिझन एवढंच आहे की याची NAV खूप कमी आहे. बाकी त्याचे जे डिटेल्स आहेत ते तुम्ही इथे जर म्हणजे डायरेक्टली गुगलला, यूट्यूबला किंवा बाकी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरच्या माध्यमातून जरी माहिती घेतली तर तुम्हाला दिसून येईल की त्याचे बाकी प्लस पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट काय आहेत ते. परंतु त्याच्यामध्ये जर कारण मी आता जवळपास खूप दिवसापासून त्याला ऑब्झर्व करतोय तर त्याच्यामध्ये एक आपल्याला चांगली लिक्विडिटी दिसून येते. डेली त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग होतं. मग ट्रेडिंग होत असताना आपण अशाच फंडला निवडावं ज्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे, ट्रेडिंग होतंय किंवा कन्सिस्टन्सी आपल्याला एक अप ट्रेंडवाली, डाऊन ट्रेंडवाली दिसून येते. याचमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. आता ह्याचा जर आपण रिटर्न्स पाहायला गेलो, तुम्ही पाहायला गेलात तर 1 डे रिटर्न आपल्याला थोडं निगेटिव्ह दिसून येते. मार्केटच्या सेंटिमेंटनुसार रिटर्नमध्ये चेंजेस ही असणारच आहेत. आपण 1 वीकचं जर चेक केलं तर 1 वीकमध्ये पण आपल्याला याचे रिटर्न्स थोडे निगेटिव्ह असल्याला दिसून येतात. आपण डायरेक्टली ग्राफवरती पण जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला दिसून येईलच. 1 मंथमध्ये आपल्याला ह्या फंडने जवळपास 7% एवढे रिटर्न दिलेले दिसून येतात आणि 1 मंथमध्ये जवळपास 7.82 to 9.40 म्हणजे जवळपास 50 पैशाचा त्यानं डिफरन्स आपल्याला टाकलेला दिसून येतोय. 1 इयरमध्ये 36% एवढे रिटर्न ह्या एक्सचेंज ट्रेडेड फंडने दिलेले दिसून येतात. आता मित्रांनो जर डायरेक्टली मगाशी आपण ज्या पद्धतीनं SBI गोल्ड
ETF चे जे डिटेल्स पाहिले त्या पद्धतीने जर आपण ह्या ठिकाणी पाहायला आलो तर पुन्हा आपण तोच विषय पुन्हा आपण त्याच गोष्टीवर डिस्कस करू शकतो की 25,000 रुपीज जर आपण बाय केले, 25,000 रुपीजचे आपण गोल्ड ETF बाय केला, आपण ॲव्हरेज प्राइस समजा 8 रुपीज पकडू, तर आपल्याला 3,000च्या आसपास 3,125 म्हणजे 3100 जरी आपण पकडले NAV, 3100 NAV आणि हा गेला होता जवळपास 9.40, ओनली 1 रुपीजचा जरी आपण डिफरन्स ठेवला असता तरी विदिन 1 इयरमध्ये ह्या एक्सचेंज ट्रेडेड फंडनं आपल्याला 1,000च्या आसपास 3,000च्या आसपास वगैरे रिटर्न्स दिले असते. आता हे डिजिटल फॉर्ममध्ये आपलं गोल्ड बाय केलेलं आहे, हे कंटिन्युअसली ज्या पद्धतीनं गोल्डचा प्राईस वाढत जाणार त्या पद्धतीनं ह्या एक्सचेंज ट्रेडेड फंडचीही प्राईस वाढत जाणार. आता आपण 5 इयर्सचे जर रिटर्न चेक केले तर 5 इयर्समध्ये आपला 19.15. आता बाईंग आणि सेलिंग याच्या दृष्टीनं आपली एक प्रॉपर प्रॉफिटेबल जी कॉस्ट असेल ती कॅल्क्युलेट्स आपण करणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर आपण याचे डिटेल्स पाहतोय, हा गोल्ड ETF आहे. ETF ट्रॅक्स गोल्ड प्राइस, हाय लिक्विडिटी, ॲव्हरेज डेली ट्रेडेड व्हॅल्यू ऑफ द ETF इज हाय. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण ज्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे त्या लिक्विडिटी असणाऱ्या शेअरमध्ये, लिक्विडिटी असणाऱ्या फंडमध्ये, ETF आपण बाय केलं तर आपल्याला चांगलं ट्रेडिंग करता येऊ शकतं किंवा चांगलं प्रॉफिट गेन करता येऊ शकतं. जी AUM बघायला गेलो तर 373.73 करोड एवढी आहे. एक्सपेन्स रेशो 0.42 आहे. कॅटेगरी एक्सपेन्स रेशो 0.54 आहे. आपण ॲज अ स्टे अलर्ट रिस्क इज हायर वर्सेस ऑदर, ठीक आहे, कारण त्याची प्राईसच त्या पद्धतीने आहे. जवळपास एक डायरेक्टली इनडायरेक्टली आपण त्याला पेनी असं म्हणू शकतो. आता आपण डायरेक्टली शेअर मार्केटच्या ग्राफवरती होय. माझं हे एंजलचं अकाउंट आहे. एंजलच्या माध्यमातून मी तुम्हाला निफ्टी त्याच पद्धतीनं गोल्ड ETF याचे तुम्हाला डिटेल्स दाखवतोय. हा आहे निफ्टीचा चार्ट. हा आहे निफ्टीचा ग्राफ. शेअर मार्केटमध्ये सध्या ज्या पद्धतीनं डाऊन ट्रेंड चालू आहे, ज्या पद्धतीनं मार्केटची व्हॉलॅटिलिटी चालू आहे, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड ज्या पद्धतीनं चालू आहे, तर ओव्हरऑल जर आपण पाहायला गेलो तर 26 सप्टेंबर 2024 म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून शेअर मार्केटमध्ये निफ्टीला एक टोटली डाऊन ट्रेंड लागलेला दिसून येतोय. पण त्याच डाऊन ट्रेंडप्रमाणे जे मिड कॅप, स्मॉल कॅप हे शेअर जे आहेत हेही आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं तुटलेले दिसून येत आहेत. खूप प्रमाणात मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये 50% करेक्शन आलेलं आपल्याला दिसून येते. आणि ह्याच्या तुलनेमध्ये जर का आपण गोल्डची जर प्राईस चेक करायला गेलो तर गोल्डच्या प्राईसमध्ये एक चांगला अपट्रेंड असलेला आपण दिसून येते. आता पहिलं आपण हे पाहूया की एखादा शेअर पाहूया. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी कोणतं टाटा स्टील जरी आपण बघितलं, चला एक्झाम्पल म्हणून टाटा स्टील बघूया. टाटा स्टील पहा, डाऊन ट्रेंड. विप्रो, विप्रोमध्ये अपट्रेंड दिसतोय, कारण IT सेक्टर वरती असावं कदाचित, किंवा IT सेक्टर वर. टाटा कन्सल्टन्सी बघूया, तो पण वरतीच असेल कदाचित. कन्झ्युमर बघूया, टाटा कन्झ्युमर डाऊन ट्रेंड. त्यानंतर टाटा मोटार्स पाहूया. टाटा मोटार्सला तर जबरदस्त डाऊन ट्रेंड लागलेला दिसून येतो आपला. ऑगस्ट 2024, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, तर मार्केटमध्ये निफ्टीचा चार्ट हा कंटिन्युअसली आपला सप्टेंबर नंतर डाऊन ट्रेंड दिसतोय. आणि त्याचबरोबर जेवढे पण स्मॉल कॅप, मिड कॅप आहेत ह्यांनाही एक चांगला
डाऊन ट्रेंड लागलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आता आपण दुसरा एखादा कोणता चार्ट गेला, रेल्वे सेक्टर जरी पकडला आपण, IRFC पाहूया, डाऊन ट्रेंड. प्रामुख्याने काय मला हे दाखवण्यामागचं रिझन एवढंच आहे की तुम्ही जर का चार्ट पाहाल स्मॉल कॅप मिड कॅप, आता आपण या ठिकाणी स्मॉल कॅप शेअर बघितला, मिड कॅप शेअर बघितला, अजून एक स्मॉल कॅपमध्ये अजून एखादा बघूया, उज्जीवन स्मॉल फायनान्स, डाऊन ट्रेंड. मला या ठिकाणी काय दाखवायचं आहे की जेवढे पण तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप जरी शेअर पाहायला गेलात, पर्टिक्युलर सेक्टर जर सोडलं तर बाकी बऱ्यापैकी शेअरमध्ये करेक्शन आलेलं दिसून येते. आणि ते करेक्शन का आलं आहे तर निफ्टीचाही चार्ट त्या पद्धतीनं डाऊन ट्रेंड आहे. आता आपण आपल्या मुद्द्यावरती येणार आहोत की गोल्ड, SBI गोल्ड ETF. चला आपण डायरेक्ट आलो SBI गोल्ड ETF. बघा SBI गोल्ड ETF जरी आपण एक पाहायला गेलो तर सप्टेंबर, आपल्याला काय बघायचं आहे, सप्टेंबर मार्केट डाऊन आहे, पण गोल्ड काय सांगतंय तर बाबा मी वरती चाललोय. आता कंटिन्युअसली सप्टेंबर महिन्यामध्ये मार्केट हे सप्टेंबर महिन्यापासून डाऊन आहे, परंतु ह्याने इथे एक बॉक्स बनवून जो ब्रेकआउट दिला आहे त्यानंतर तो बऱ्यापैकी वर गेलेला दिसत आहे. आता आपण पुन्हा येऊया ट्रेडेड फंडवरती आणि ट्रेडेड फंड प्रमाणे आपण एक एक फंड चेक करूया. चला ॲक्सिस गोल्ड ETF पकडू. अप ट्रेंड, DSP गोल्ड, अप ट्रेंड. तर टाटा गोल्डच घेऊया आपण. अप ट्रेंड, अप ट्रेंड. सप्टेंबर पासून जर आपण चेक करायला गेलो आता या सप्टेंबर महिन्यापासून जर आपण चेक केला तर ओव्हरऑल जर आपण पाहायला गेलो तर ह्या फंडमध्ये एक चांगला अप ट्रेंड दिसून आलेला येतोय आपल्याला. जवळपास या शेअरमध्ये या ETF मध्ये एक डाऊन जर विचार केला तर 7 रुपयाचा एक डाऊन दिसतोय, तर हायर त्याचा 9.3989 म्हणजे जवळपास 1.5-2 रुपयाचा आपल्या ह्या ट्रेडेड फंडमध्ये चेंजेस आलेला दिसून येते. आता तुम्ही म्हणाल की 2 रुपयाच्या चेंजेससाठी आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का, तर मुद्दा हा आहे की गोल्डची प्राईस ज्या पद्धतीनं वाढते त्याच पद्धतीनं हा ट्रेडेड फंडही आपल्याला एक सर्टन लिमिटमध्ये आणि सर्टन प्राइसिंगमध्ये वाढताना दिसून येतोय. आता ह्या प्राइसिंगमध्ये जो वाढणारा जो हा फंड आहे याच्या लिक्विडिटीचा अंदाज घेऊन, ट्रेडिंगचा अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून एक चांगलं प्रॉफिट मिळू शकतं, हे सांगण्याचा हा एक उद्देश आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला हे सांगू शकतो की जर फिजिकल गोल्ड बाय करणं पॉसिबल नसेल तर डिजिटल गोल्डच्या स्वरूपामध्ये आपण ह्या एक्सचेंज ट्रेडेड फंडचा फायदा घेऊन आपण ह्याच्यामध्ये बाय करू शकतो आणि एक चांगलं प्रॉफिट मिळू शकतो. त्याच पद्धतीनं गोल्ड असेट जर घेणं पॉसिबल नसेल तर डिजिटलमधून आपण एक आपला गोल्डमध्ये पैसा आपण पार काढताय. हा आपला हिस्टॉरिकल जो ग्राफ आहे किंवा हिस्टॉरिकल जो डेटा आहे, हिस्टॉरिकल डेटाच्या स्वरूपामध्ये एकदा आपला ट्रस्ट याच्यावरती बिल्ड झाला. ट्रस्टच्या माध्यमातून आपण समजा जर का एखाद्या एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये एक पर्टिक्युलर तुमच्या टेक्निकल ॲनालिसिस, टेक्निकल फंडामेंटल ॲनालिसिसचा ॲडवायझरी घेऊन तुम्ही एका पर्टिक्युलर प्राईजला जर का गोल्डमध्ये बाय केलं आणि पर्टिक्युलर प्राईजला त्याच्यामधून एक्झिट केलं तर तुम्हाला कशा पद्धतीनं प्रॉफिट मिळू शकतं हे आपण पाहूया. आता समजा जर का आपण 85,000 रुपीजचं गोल्ड बाय करायला गेलो, कारण आजला ज्या पद्धतीनं लास्ट 2-3 महिन्यामध्ये गोल्डचा जो रेट चालू होता त्या गोल्डच्या रेटनुसार आपण 1 तोळा जर सोनं घेतोय असं आपण एक कन्सिडर करून गोल्डमध्ये 85,000 रुपीजचे जर आपण टाटा गोल्ड बाय केले असते, 85,000 डिवायडेड बाय 7 रुपीज, 7.40, कारण 7.40 मी ही अमाऊंट का घर धरतोय तर 7.40 पासून मी याला कंटिन्युअसली ट्रॅक करतोय आणि आज तो जवळपास 8.5 रुपीजच्या आसपासही गेलेला दिसून येतोय. चला आपण 7.80 रुपीज पकडू. आपल्याला मिळाले किती, 11,486 एवढे आपल्याला 11,400
11,500 आपण पकडून जाऊ. 11,500 7.40 7.40. आज हा किती आहे 9.30. चला आपण 9 पकडू. 9 मायनस 7.40 जवळपास 1.60 इंटू 11,400. मित्रांनो 18,000 रुपयाचं आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट झालेलं दिसून येते. ओनली आपण 85,000 रुपीज जर याच्यामध्ये टाकले असते तर ते 11,000 रुपये आज ते 85,000 रुपीजनं आपल्याला जवळपास 11,400 समथिंग एवढं 18,240 समथिंग एवढी आपल्याला प्रॉफिटेबल गेन झालेलं इथे दिसून आलं असतं. तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, फिजिकल स्वरूपात जर गोल्ड बाय करणं पॉसिबल नसेल तर डिजिटल स्वरूपाचा आपण आधार घेऊन एक इन्व्हेस्टमेंटचा चांगला पर्याय या ठिकाणी निवडू शकतो आणि ETF माध्यमाद्वारे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे झालं गोल्ड ETF संदर्भात. असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या सेक्टरचे ETF आहेत. आपण एक स्टेप बाय स्टेप ही सिरीज चालू करणारच आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सेक्टरचे ETF या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की शेअर करा. त्याच पद्धतीने व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.